नमस्कार पब्लिक. आज निवांत होतो त्यामुळे रोहितला घेतला आणि निघालो की सांगलीकडे जायचा विषय म्हणजे आमचं एक काम होतं. मग काही असं बघूच तो का भिरकीट उठवत आलो की सांगलीत आल्या रोहितला पहिला म्हणलो माझं एक काम आहे तेवढं करून घेऊया, मग तुझी कामं बघूया. मग काय त्याला घेऊन आलो की इथं गाडीचं स्पेअर पार्ट घ्यायला. इथं आल्या सगळं बाकीचं मागं ठेवलं आणि घेतलं की गाडीचं स्टिक. जाताना म्हणलो रोहितला पहिला पेट्रोल टाकून घेऊया, नाहीतर गाडी आणि कुठे तर दगा देईल. मग काय जाताना जवळ पेट्रोल पंप असल्यामुळे पेट्रोल टाकून घेतलं आणि निघालो की पुढे जाताना आपल्याला गणपती मंदिर दिसलं, म्हणजे आता गणपतीला जाणार नाही असं होईल का. इथं आल्यावर पहिला गाडी लावून घेतली ना आत जाऊन बघितलं तर इथं डेकोरेशन जोरात केलं. आत येऊन पहिला पाया पडलो आणि आपला नियम पहिला पूर्ण करून घेतला, मंदिराला येडा मारून सगळं आपलं आवरल्यावर इथनं निघालो आणि गाडी घेऊन चाललो की येताना नुसतं हे असं पूल वलडून पुढे आलो तितक्यात सनीबाईंचा फोन आला, माझं एक पार्सल आहे लागलं सांगलीतनं घेऊन या. मग काय लगेच गाडी वळवली आणि गेलो की सांगलीमध्ये गेले आत जाऊन दुकान पहिला हुडकून घेतलं आणि दुकान गावल्या भाऊ झटकन दिवशी गेला आणि पटकन दिवशी पार्सल घेऊन आला. पार्सल घेतल्यानंतर काही विषय नव्हता, लगेच निघालो की आष्ट्याच्या दिशेने आणि थोड्या वेळात बघूच तो का आलो की आष्ट्यात आल्या सगळ्यात पहिला भाऊसने स्टिकर देऊन घेतला आणि निघालो की गल्लीत आलो तितक्यात बारीक भाऊ म्हणलं बस गाडीवर चल जाऊन येऊया. बारीक भाऊच्या गाडीवर बसून निम्म्यात गेलो तर ही दोघं पण आली. ह्या दोघांनी पे चला म्हटलं आणि आलो की सोमेश्वराला. इथं आल्यावर बघितलं इथं काही लई गर्दी दिसली नाही, त्यामुळे झटकन आत गेलो आणि दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तर माहित आहे येडा चुकता कामा नाही, येडा पूर्ण करून निघालो. तर भावानं आता आपली निघायची वेळ झाली, जाता जाता आपल्या भावाला फॉलो तेवढं करून जावा.